नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:19 आणि आजची तारीख आहे 1 एप्रिल. सो ओला आणि उबेर चालू केलं इथे. सध्या काही ट्रिप नाही लागत आहे, तर इथे एक जागा आहे, तिथे जागेवर जाऊन बसतो. CNG टाकायची काही गरज नाही आहे, कारण CNG ऑलरेडी गाडीमध्ये टाकलेला होता. तर नाही बोलत तरी 150 ते 160 किलोमीटर गाडी चालेल, एवढं तर रेंज आहे CNG मध्ये. आणि इन केस CNG संपला तरी आपल्यासाठी बॅकअपसाठी पेट्रोल तर आहेच. सो बघू, एक लॉंग ट्रिप भेटली ना ओलामध्ये तर बरं होईल. कलवा 28 किलोमीटरचे. हे ठाण्याची ट्रिप आहे, घेऊया. यस, चलो, ठाण्याची ट्रिप आहे, भेटली. रेट तसं बघायला गेलं तर कमीच आहे, काहीतरी 12 का 13 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे रेट आहे. पण ठाण्यावरून चांगल्या ट्रिप लागू शकतात म्हणून ही ट्रिप उचलली आहे. दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट, शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. आणि फेअर दाखवतो, हे बघा, 600 रुपये दाखवलं होतं मला इन्क्लूड ट्रिप, पण दिले 576. आणि टाइम 1 तास 1 hour 44 minutes. त्याच्यामध्ये ट्रिप होती इन्क्लूड, तर त्यांना थँक्यू. आणि ही वाली ट्रिप 28 किलोमीटरची 357. बेकार होती तसं बघायला गेलं तर, पण ठीक आहे. इथून एक सायन्सची ट्रिप लागत होती, पण ती आपल्याला काय भेटली नाही, एरर आलं. मे बी आली तर घेऊन जाऊ. ओके, कुठली आहे? नको, पिकअप 10 मिनिटावरती आहे. ज्या ठिकाणी कस्टमरला ड्रॉप केलं त्याच्या आसपासच आहे मी. आय होप की इथून काही ट्रिप लागतील, कारण आता टाईम जो होतोय तो 10-17 होत आहेत. तर अजून पण आपल्याकडे चान्स आहे की एकात एक चांगली ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग एरिया आपल्याला थोडासा चेंज करावा लागेल मागे पुढे. सो बघू, वेट करू, भेटते का ट्रिप इथून, बघू. सबर का फल मिल गया दोस्तों. 500ची ट्रिप लागली आहे, 24 किलोमीटरचे 530 रुपये दाखवलं आहे, प्रीमियर कॅटेगरी. आणि पिकअप लोकेशन आहे पण तो हार्डली 800 मीटरच्या अंतरावरतीच आहे. कस्टमरचं नाव निहाल. सो लेट्स गो. आणि तिथून वाशीवरती गेल्यावरती मग बघू पुढच्या पुढे कसं काय नियोजन आहे. वाशीमध्ये ड्रॉप होतं, ड्रॉप झाला आणि मित्र भेटला आहे. तो बोलला की मी चाललो आहे एअरपोर्टमध्ये, एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये गाड्या टाकू, बघू नंबर किती आहेत. तर मी तुम्हाला नंबर दाखवतो की किती आहेत. हे बघा नंबर, इथं लांब लांबपर्यंत नंबर वाढतच चाललेत. आणि एवढा भयंकर ऊन आहे ना, काय काय रायडर्स आहेत की त्या लोकांनी AC चालू ठेवलेत, काही काही AC बंद केलेत, कोणी दरवाजा खोलले गेलेत. म्हणून मी एअरपोर्टचे बुकिंग सहसा घेत नाही. त्याच्यासाठी मी एक्सपेरिमेंटसाठी विचार केला की चला घेऊ एकदा, पण गाड्या हलतच नाहीत, म्हणजे पण अर्थ नाही आहेत. एक्झिट मारू, सिम्पल आहे. हे बघ एअरपोर्टची पार्किंग, ही फक्त उबरची आहे ना. आणि ओलाची कुठे? ओलाची आतमध्ये आहे. आमच्या गाड्या लय लांब आहेत त्या साईडला, तिकडं. बघा, हा असा टोकन भेटलाय, ह्याच्या पाठीमागे लिहिलंय. आणि मी म्हणजे कॅटेगरी घेतली आहे प्रीमियर. कुठे गेलं रे? हा, प्रीमियर. आणि चालू आहेत मागे पुढे जस्ट बिकॉज की नंबर वाईज गाड्या गेल्या पाहिजे, ते चालू आहे. तर हा पाठी रिवर्स का नाही घेते? अच्छा ठीक आहे, हा माझ्या पाठी आला आहे, हा त्याच्या थोडासा पुढे जायला आहे गेस. सगळं नंबर वाईज चाललंय. पाणी भरायला चाललंय बघा. एवढं ऊन आहे ना की घसा सुकले अक्षरशः. आणि गाडी नंबरमध्ये लावली आहेत. इथे 4-5 जण ओळखीचे झालेत. माझ्या पुढे 2 जण चाललेत त्यामुळे तिकडं. काही खतरनाक एक्सपिरियन्स आहे. बघू एका दिवसामध्ये कसं होतोय. प्रीमियर कॅटेगरीमध्ये कशी ट्रिप लागते ना, बघण्यासारखं असणार आहे. एक्सपेक्टेशन वाढत चाललेत माझ्या की चांगली ट्रिप लागली पाहिजे. बघू. कुठल्या साईडला? ब्रदर, एकदा मॅडमला विचार.
वॉशरूमच्या राईट साईडला बोलले ना त्या. अकरा वाजता आलो एअरपोर्टवरती. टाईम होतोय 2:40. ते माझ्या पुढे कॉरा चालली आहेत, मी तिलाच फॉलो करतोय. आणि घुसत्यात आतमध्ये. बघू कुठली कशी ट्रिप लागते, काय लागते. मजा तो आने वाला है, CNG तो खपने वाला है. लेट्स सी क्या होने वाला है. पार्किंगमध्ये मी सध्या. एक मिनटं. तर OTP सिस्टम टाकल्यानंतर कस्टमरला बसवायचं आणि लेट्स गो. ती पण गाडी म्हणजे मस्त. एअरपोर्टवरती जे फटाफट फ्रेंड बनलेत ना, खतरनाक. फॉरेनर क्लायंट आहेत, त्याला फॉरेनर भेटलेत म्हणजे नक्की 100% ती मुंबईची ट्रिप आहे. वॅगनरवाले कुठे चालले. 11 वाजता एअरपोर्टवरती होतो. 11:30 11:45च्या आसपास आमचं डिस्कशन चालू होतं की लाईनीमध्ये राहायचं का नाही राहायचं. मग शेवटी मी डिसाईड केलं. एकाची मी म्हणजे त्याचं डिस्कशन चालू होतं, मी जाऊन म्हणजे असं ऐकलं. त्याने जी अमाऊंट सांगितली होती ती मी हैराण झालो. मी बोललो आईच्या काळात जे पण होऊ दे, असं आपण एक काम करूया, आपण एक्सपेरिमेंट करूया, आपण एअरपोर्टवरती थांबूया. 3च्या आसपास ट्रिप भेटली. 2:48चा ट्रिप भेटली, म्हणजे तेच 3च्या आसपास. फेअर मी तुम्हाला दाखवतो किती दिलाय ते फेअर एअरपोर्टच्या ट्रिपनी. तर हा आहे फेअर 42.48 किलोमीटरचा ड्रॉप. 1176 रुपये प्लस त्याच्यामध्ये 100 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव्ह झालाय. कस्टमरकडनं 1600 रुपये घेतले. आय डोंट नो इतके का घेतले कस्टमरकडनं 1600 रुपये. मला इतका फेअर भेटला. टॅक्सेस वगैरे जर बघायला गेलं ना 58 रुपीज, थोडेसे कमीच टॅक्सेस वगैरे कट केले आणि पण ठीक आहे. आणि आता मी ज्या लोकेशनवरती आहे तो आहे ठाणे वेस्टमध्ये, म्हणजे इथून हिरानंदानी हार्डली 2 ते 3 मिनिटावरती असेल. तर खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. शेवटची ट्रिप, लास्ट ट्रिप बघा. आणि आतापर्यंतचं काम आहे 2700 रुपयाचं काम झालेलं आहे. एअरपोर्टचं काय सीन आहे माहिती आहे. ट्रिप लोकल पण लागू शकते, ट्रिप बाहेरची पण लागू शकते, इंटरसिटी वगैरे वॉटेवर, म्हणजे तुमच्या नशिबाचा खेळ आहे पूर्ण. सो हे कस्टमर होते, ठीकठाक होते. याचं सामान तर होता थोडाफार, सीट वगैरे तिथे ठेवला, काही इश्यू नाही. पण भारी होता एक्सपिरियन्स, ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. सो इथून आता काय करू शकतो, गो होम टाकून बघायचं का, कारण 4 ते 6च्या मध्ये ना सहसा ट्रिप नाही लागणार. आमचं ते डिस्कशन चालू पण होतं. तरी गो होम टाकून सोडून देऊ. आणि गाडीमध्ये CNG आहे ना, तो नवी मुंबईमध्ये पोचण्या इतका आहे. बरोबर 3 पॉईंट्स आहेत आणि आतापर्यंत गाडी 134 किलोमीटर चालली आहे. तळोजा नावडेची ट्रिप लागली आहे. गाडीमध्ये नाही CNG, 1 पॉईंट CNG आहे आणि ट्रिप उचलली आहे. जर इन केस जर रस्त्यामध्ये जर आपल्याला भेटला CNG टाकायला तर टाकून घेऊया, अन्यथा जय जय राम सीताराम पेट्रोलवरती गाडी चालवायची. मी CNG भरायला चाललोच होतो, पण तेवढ्याची ट्रिप लागली. ठाण्यामधून जी नावड्याची ट्रिप होती ओलामध्ये भेटली होती आपल्याला, आणि आता ओलामध्ये ती ट्रिप शोच होत नाही आहे. कस्टमरकडनं मी कॅश पेमेंट केलं. 640 रुपयाचा बिल बनला होता आणि खाली तो लिहून आलं होतं एक छोटासा 722 म्हणून. पण आता ती ट्रिपच दाखवत नाही आहे. तर की उडाली, काय झालं, काय माहिती. बॅलन्स पण बघा, करंट बॅलन्स 0 दाखवतोय. आणि गाडीची CNG बघा रिझर्वला लागलेली आहे, पण गाडी अजूनपर्यंत पेट्रोलवरती शिफ्ट झाली नाहीत. आणि किलोमीटर 35,200 किलोमीटर राऊंड फिगर कंप्लीट झालेत. तर आता मी जास्त काही लॉग इन वगैरे करणार नाही. इथून घर आपला हार्डली 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. तर मी डायरेक्ट घरी जाणार आणि किती अर्निंग झाली आजची टोटल ते तुम्हाला मी घरी बिल्डिंग खाली गेल्यावरती सांगतो. CNG पंप खाली होता म्हणून विचार केला चला CNG भरूनच टाकू. किती बसतोय आज CNG? 931, म्हणजे 800 रुपयाचं पण नाही बसणार असं बघायला गेलं तर. वेळ होते 7:07. मला चांगलं आठवते, मी 7:20 डिव्हाइस चालू केले होते सकाळी, ओला आणि उबर. तर CNG टाकल्यानंतर
जे किलोमीटर चालली आहेत CNG पासून ते माझं बिल्डिंग 1.7 किलोमीटरचं अंतर आहे. गाडी पेट्रोलवरती चाललीच नाही आज. मला वाटलं होतं की चालेल, पण नाही चालली. आणि टोटल किलोमीटर आज गाडी चालली आहे, ती चालली आहे 180.5 किलोमीटर्स. पण याच्यामध्ये अजून 24 किलोमीटर इन्क्लूड असतील, जस्ट बिकॉज की मी जेव्हा शेवटल्या गाडी चालवली होती तेव्हा CNG भरून आहे ना 24 किलोमीटर्स इकडे तिकडे फिरवली होती. तर ते इन्क्लूड केलं ना तर 200 प्लसच किलोमीटर्स होतात. पण ठीक आहे, धंद्याच्या हिशोबाप्रमाणे आज गाडी 180.5 किलोमीटर चालली आहे. तर आता ओलानी जो मागाशी मी सांगितलं की ओलानी आहे ना आपली एक ट्रिप पुन्हा गायबच करून टाकली. तर आता शो होते का नाही ते बघायला लागेल. नशीब झाली. 630 रुपीज ओलामध्ये 33 किलोमीटरचे एवढे दिलेत आपल्याला. आणि मी कस्टमरकडनं काहीतरी 640 रुपये घेतले होते. तर माझा हा अकाउंट आहे ना, आय गेस मायनसमध्ये असेल. हां, मायनसमध्ये. ठीक आहे. 631 इथे. त्यानंतर उबरमध्ये तर बाबा ती जी एअरपोर्टची जी ट्रिप लागली होती, एकच ट्रिप पूर्ण दिवस बनला 2716. तर फटाफट आपण कॅल्क्युलेट करू. तर टोटल होतोय 3347 रुपये भागिले 18 नाही 180. 18 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे गाडी चालली आहे. 18.5 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आपण डिडक्शन करूया. CNG 800 रुपयाचाच घुसला आहे आज. आणि त्यानंतर आपला काय बोलतात उबरचं पास. त्यानंतर आपला ओलाचा पास किती आहे? 80 का 90 रुपये समथिंग काहीतरी आहे. तरी पण आता मध्ये 2200 प्लसचाच प्रॉफिट आपल्या हातामध्ये राहिला आहे, ते पण 12 तासामध्ये, आणि ते पण घराच्या इतक्याच जवळ. थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये 19-20 होऊ शकतो, कारण मी आता विसरलो की ओलाचा पास किती रुपयाला घेतलेला आहे. नाही, तो पण कॅल्क्युलेट करूनच टाकू ना. 2500 2500 भागिले 30. हां, 83. पण ठीक आहे ना, तरी पण 2200 राऊंड फिगर राहतात हातामध्ये. अजून काय पाहिजे. एनिवेज गाईस, तर पहिलाच दिवस, नवीन महिना, आणि खूप चांगला गेला आहे. मी टार्गेट सेट करून ठेवला होता की आपल्याला या टार्गेटपर्यंत पोचायचं आहे. पण त्या टार्गेटपर्यंत पोचलू शकलो नाही काही कारणाने. पण जो प्रॉफिट राहायला पाहिजे होता तो प्रॉफिट राहिला आहे ना, तर मी खुश आहे. बाकी गेलं खड्ड्यात. सो याच प्रकारे येतच व्हिडिओचा एंड होतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.